नमस्कार सगळ्यांना, मी प्रफुल्ला. प्रफुल्ला ब्लॉग या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चला तर पाहूया अतिशय सोप्या आणि आरोग्यदायी आणि महत्त्वाच्या किचन टिप्स. टिप नंबर 1. तुळशीच्या पानाचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो. टिप नंबर 2. शिळ्या पोळीचा चविष्ट उपमा. शिळ्या पोळीचे छोटे तुकडे करून त्यात कांदा, मिरची, मोहरी, हळद, मीठ घालून फोडणी द्या. झटपट तयार होतो शिळ्या पोळीचा उपमा. टिप नंबर 3. भेंडी चिरून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवावी व दुसऱ्या दिवशी करायच्या 2 तास आधी बाहेर काढावी, म्हणजे भाजी चिकट होत नाही. टिप नंबर 4. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळे व भाज्या कापताना चाकूची धार कमी होत नाही. टिप नंबर 5. पालेभाज्या व फळभाज्या यांच्या फोडणीत थोडी मेथी पूड घालावी, त्यामुळे भाजीला खमंग सुवास येतो, चवही छान येते. टिप नंबर 6. दररोज सकाळी मधासोबत आल्याचे गरम पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच त्वचा नितळ बनते आणि मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास सुद्धा मदत होते. टिप नंबर 7. आपली मेमरी फास्ट करण्यासाठी डार्क चॉकलेट खूप फायदेशीर ठरते. त्यातील घटक मेंदू बूस्ट करण्यास मदत करते. टिप नंबर 8. कोणत्याही व्यायामाच्या 30 मिनिटे अगोदर कॉफी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. फॅटमधून एनर्जी घेण्यास ही मदत करते. टिप नंबर 9. पावसाळ्यात माशा फार त्रास देतात, तेव्हा लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापडाच्या 2 वड्या टाकाव्यात, म्हणजे माशा नाहीशा होतात. टिप नंबर 10. पावसाळ्यात दमट हवेमुळे नमकीन फरसाण मऊ पडतं आणि त्यामुळे कोणीही खायला तयार नसते. अशा वेळी त्याचा वापर करून नमकीनचे कटलेट करावे, छान लागतात. टिप नंबर 11. मुंग्यांचा त्रास होत असेल तर काकडीची साले. मुंग्यांना काकडी आवडत नाही. मुंग्या जेथून येतात त्या बिळाजवळ ठेवावी. टिप नंबर 12. घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्याची टरफळे ठेवल्यास पाली नाहीशा होतात. टिप नंबर 13. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ऍसिड पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या व झुरळे येणार नाही. टिप नंबर 14. ज्वारी दळायला देण्यापूर्वी त्यात वाटीभर तांदूळ टाकावे, त्यामुळे भाकरी पांढरी शुभ्र होते व चिकट होत नाही. टिप नंबर 15. गहू दळण्यापूर्वी त्यात वाटीभर सोयाबीन व चणा डाळ घातल्यास चपाती पौष्टिक व चवदार होते. टिप नंबर 16. बाजरी दळण्यापूर्वी त्यात वाटीभर नाचणी घातल्यास भाकरी नरम व चवदार होते, तसेच वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 17. पुरी भजी
असे तेलकट पदार्थ तळताना तेलात चिमूटभर मीठ घालावे, त्यामुळे ते तेल शोषून घेते. टिप नंबर 18. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून शिजायच्या अगोदर त्यात मुगाची डाळ घालावी. मेथीची भाजी कडू लागणार नाही. टिप नंबर 19. पुरणाची डाळ 2 तास आधी भिजवावी, म्हणजे डाळ एकजीव शिजते. टिप नंबर 20. भाजी करताना भाजीमध्ये थोडी साखर टाकल्यास भाजीला छान रंग येतो. टिप नंबर 21. मसाले भाजताना ते जळू नयेत म्हणून मंद आचेवर भाजावे. टिप नंबर 22. फोडणी देताना तेल टाकल्यावर तेल गरम होण्या अगोदर त्यात थोडे मीठ टाकल्यास तेलाचे शिंतोडे उडत नाही. टिप नंबर 23. पराठे बनवताना सारण पातळ होऊन पराठ्यातून बाहेर येऊ नये यासाठी ब्रेड क्रम्स सारणात वापरावे. टिप नंबर 24. डाळ बनवण्यापूर्वी काही वेळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून ठेवल्याने डाळ लवकर शिजते. टिप नंबर 25. गरोदरपणा पोटात खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे. टिप नंबर 26. महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने वेदना वाढू शकतात. टिप नंबर 27. ज्या महिलांना अद्याप माता झाल्या नाहीत त्यांनी 50 ग्रॅम गुलकंद मध्ये 20 ग्रॅम बडीशेप भिजवून ती चावून चघळून त्यावर 1 ग्लास दूध प्यावे. टिप नंबर 28. रोज झोपण्यापूर्वी अर्धा पाऊण तास आधी आणि संध्याकाळच्या जेवणानंतर 2 तासांनी दूध पिल्याने गाढ झोप लागते. टिप नंबर 29. अन्न नेहमी चांगले व पौष्टिक असावे. तळलेले पदार्थ टाळावे. दूध, दही, फळे आणि भाज्या नियमितपणे खावे आणि अन्न वेळेवर खावे. टिप नंबर 30. उत्तम चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नये. याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत. टिप नंबर 31. रोज एक वेलदोडा चघळण्याने मणक्याची हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील आतील कमजोरी दूर होते. टिप नंबर 32. रात्री झोपताना आपल्या पलंगा शेजारी मीठ मिसळलेले पाणी ठेवल्यास मच्छर जवळ सुद्धा येत नाहीत आणि शांत झोप मिळते. तर कशा वाटल्या आजच्या किचन टिप्स? कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.